वारा तुम्हाला कळलं असेल, विशालभाई आले आपल्या ह्याच्यामध्ये, वारा फिरला. जयच्या श्रेय मार्गदर्शक आहे रवींद्र चव्हाण साहेबांना देणार. आणि ते नक्की पॉझिटिव्हिटीचा जो मार्ग आहे, डेव्हलपमेंटचा मार्ग आहे, तो 100% निवडतील. नमस्कार, मी आनंद धोंड. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये नेहमीप्रमाणेच राणे फॅक्टर चाललाय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला चांगलं घवघवीत यश भेटलं आहे. मात्र असं असलं तरी सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या भागात विशेषतः अपक्षचाच मोठा बोलबाला पाहायला मिळाला. विशेषतः अपक्ष उमेदवारच जास्त निवडून आले. म्हणूनच जनतेतून सवाल होत आहे, अपक्षांचा किंग कोण? आणि आपल्यासोबत आहेत इकडचे धडाडीचे पत्रकार आणि विशेषतः त्यांनी विश्लेषण केलं होतं की अपक्षच बाजी मारतील. आणि आपल्यासोबत आहेत रुपेशजी पाटील. काय सांगाल रुपेशजी, आपल्या इथे अपक्ष जास्त निवडून आले आहेत आणि यामध्ये यांचा किंग कोण असा जनतेला सवाल पडलाय, काय सांगाल आपण? नमस्कार, धन्यवाद आनंदजी. खरं म्हणजे जेव्हापासून अर्ज भरले होते तेव्हापासून अपक्षांची कुजबूज सुरूच होती. अदृश्य शक्ती नावाचा एक प्रकार गेली काही दिवस चर्चेला आहे. अर्थात ही अदृश्य शक्ती कोणती आहे, कोणामार्फत आहे हे जनतेला आपण वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त मुद्दा आहे अपक्षांचा किंग कोण. सावंतवाडी मतदारसंघामध्ये सर्वात मोठा धक्का बसला आहे तो शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब आणि या भागातले चौथ्यांदा आमदारकी आणि माजी मंत्री असलेले दीपकभाई केसरकर यांना. कारण याच अदृश्य शक्तीने सावंतवाडीच्या नगर परिषदेमध्ये सुद्धा असाच धमाका केला होता. खूप आक्रमक पद्धतीने प्रचार करून पैशाचं वाटप वगैरे सगळं आपण मीडिया समोर ते दाखवलं. तुम्हीही दाखवलं, मीही बघितलं. पण आत्ताच्या घडीला राणे फॅक्टर अर्थातच माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्यासह त्यांचे दोन्ही सुपुत्र या जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री नितेशजी राणे असतील, कार्यसम्राट आमदार निलेश राणे साहेब असतील आणि या भागाचं नेतृत्व करणारे दीपकभाई, सगळ्यांनी महायुती म्हणून लढत सुरू केलेली. मात्र महायुतीमध्येच म्हणजे एक प्रकारे भाजप तर जिंकली आहे, पण अजून एक भाजप हरली पण आहे. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या फ्रेम मध्ये न येता अशी एक अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये काम करते, जी अपक्षांचा बोलबाला आज तुम्ही पाहिला, अनुपाहते आहे. आता नेमकं हे कोणासाठी घडलं, काय घडलं, अजून वेगवेगळे भाग येतील, पण तुर्तास जनतेमधून सवाल होतोय, अपक्षांचा किंग कोण? तुम्ही बघितलं असेल 2-3 दिवसांपूर्वी या भागातले विधानसभा लढवलेले अपक्ष उमेदवार आणि यशस्वी उद्योजक विशाल परब यांनी प्रचारात शेवटच्या टप्प्यात शेवटचे 2 दिवस एंट्री मारली आणि 2 दिवसामध्ये दोडामार्गचे एक सरपंच आहेत, त्यांचं एक वाक्य आहे, विशालभाई आले आणि वारं फिरलं. आणि सांगण्याची गरज नाही, वारा तुम्हाला कळलं असेल, विशालभाई आले आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या मातने मतदारसंघात, वारा फिरला. आम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही. आणि तेव्हापासून अजून अदृश्य शक्ती ही कार्यरत झाली. पण काल निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर तडवडे मतदारसंघातून ज्यांनी जिल्ह्यामध्ये नंबर 1 क्रमांकाची मतं घेतली ते संदीप गावडे यांच्यासोबत मायकल डिसोजा होते आणि अनेक अपक्ष उमेदवार त्यांच्यासोबत श्री देव उपरलकरांच्या चरणी माथी टकवायला तिथे उपस्थित होते. त्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी संदीप गावडे यांना प्रश्न विचारला आणि ते नक्की पॉझिटिव्हिटीचा जो मार्ग आहे, डेव्हलपमेंटचा मार्ग आहे, तो 100% निवडतील. मला सांगितलं ना, डेव्हलपमेंटचा मार्ग जो आहे, जो भारतीय जनता पार्टीचा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली, खासदार नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो मार्ग आहे तो निवडतील. अपक्ष तुमच्या सोबत आहेत, म्हणजेच भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, तर त्यांनी हसत हसत एक उत्तर दिलं, ते विकासासोबत आहेत. अर्थातच केंद्र, राज्य, जिल्हा या ठिकाणी निर्विवाद महायुतीची सत्ता आहे. आणि त्यामुळे संदीप गावडेंचे जे वाक्य आहे, संदीप गावडेंनी स्पष्ट सांगितलं ते विकासासोबत आहेत. आता विकास म्हणजेच आता सध्याची भाजप म्हणजेच महायुती म्हणजेच विकास, असं त्यांचं समीकरण आहे. आता जनतेतून सवाल होतोय काय, तो तुम्हालाही माहिती आहे, अपक्षांचा किंग कोण? सर, अपक्षांचा किंग कोण असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, मायकल डिसोजांनी भर पत्रकार परिषदेत नाव घेतलं नव्हतं, पण निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या
विजयाचं श्रेय पहिल्यांदा आपल्या वडिलांना दिलं आणि दुसरं ते मीडियासमोर कोणाचं नाव घेतलं ते ऐकूया. विजयाचं श्रेय मार्गदर्शक आहे रवींद्र चव्हाण साहेब यांना देणार मी. आता बघितलं जनतेसमोर हा सूर्य हा चंद्र, अपक्षांचा किंग कोण हे आपण सांगण्याची गरज नाही. त्यांचेच निवडून आलेले लोक त्यांच्याच लोकांमध्ये ते जात आहेत आणि खरी चुरस आता आहे की या किंगचं जे आहे जे प्राबल्य वाढतं आहे. आणि या जिल्ह्यामध्ये यापूर्वी पण अनेक अशी प्रदर्शनं झाली, काय झाली सगळा इतिहास ज्ञात आहे. पण एकाच पक्षात आता दोन पक्ष पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा जनतेतून सवाल होतोय अपक्षांचा किंग कोण. आपण अशी वेगवेगळी माहिती आहे ती देतच राहू, पण तुर्तास अपक्षांचा किंग कोण या बाबतीत तर्कवितर्क लावले जात आहेत. जिल्ह्यामध्ये एक बडा युवा नेता, त्याची मोठी टास्क फोर्स असते, मागे पुढे 5-5, 10-10 गाड्या असतात, सगळं आपण पाहतोय ते टीव्हीवर. ती एक शक्ती आहे आणि त्यांना वरदहस्त असलेली एक मोठी शक्ती जी या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात परिचित आहे. ते आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. नक्कीच आपण पाहिलं असेल सरांनी आपल्यासोबत हितगुज साधलं आणि यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल अपक्षांचा किंग कोण. असेच नवीन नवीन विषय आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतो. मी आनंद धोंड. रुपेश पाटील सर आपल्यासोबत उपस्थित होते. धन्यवाद रुपेशजी, आपण आम्हाला अपक्षांचा किंग कोण याचं सविस्तर वृत्तांकन केलात त्याबद्दल धन्यवाद.